मी असे खूप लोकांना बघितले ते 70 काय ते अजून जास्त काम करतात. मुद्दा हा आहे की तुम्ही प्रोडक्टिव्ह किती आहात. 2, 3, 4 तास एकच फोकस घालून मी काम करू शकते. त्याच्यानंतर मला काहीतरी एक ब्रेक लागतं. जेव्हा तुम्ही एका कंपनीचं ऑफर घेऊन तुम्ही त्या कंपनीचं कॉलला लॉग इन करता सकाळी, पण तुमचं बाकीचं काम चालू आहे, इट इज अ क्वेश्चन ऑफ हाऊ एथिकल यू आर. का असं लोक बघतात की त्यांना मल्टिपल जॉब्स पाहिजे? आय थिंक इट सम डीप लेवल इट इज ऑल्सो द फिअर ऑफ लुझिंग जॉब्स. कॅम्पस ऑफर्स वर केप्ट ऑन होल्ड. आणि लोक आहेत आपल्याकडे, एवढं भरून भरून घेतलं होतं. हायरिंग वॉज ॲट इट्स पीक. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गेले काही दिवस वेगवेगळ्या माध्यमात एका स्टेटमेंटची चर्चा आहे की भारतातल्या लोकांनी 70 तास आठवड्याला काम करावं का. ते स्टेटमेंट एका दिग्गज व्यक्तीकडनं आलं. त्याच्यानंतर इतर वेगवेगळ्या उद्योगपतींनी त्याच्याविषयी आपापली मतं मांडली आणि त्याच्या प्रो आणि कॉन्सवरती घमासान चर्चा सर्वत्र चालू आहे. त्यामुळे त्याच विषयावर चर्चा करण्यासाठी वेगवेगळे अँगल समजून घेण्यासाठी आज माझ्याबरोबर आहेत संध्या भट मॅडम. मॅडम, स्वागत आहे तुमचं थिंक बँकमध्ये. संध्या मॅडम या गेली जवळपास 25 वर्ष HR च्या क्षेत्रात कार्यरत आहेत. ते HR कन्सल्टंट आहेत, याच्याशिवाय लिडरशिप कोच आहेत आणि वेगवेगळ्या कंपन्यांना ह्युमन रिसोर्सबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी त्या सल्ला देत असतात, मार्गदर्शन करत असतात आणि ॲक्टिव्हली काम करत असतात. त्यामुळे त्यांच्याकडून या गोष्टीचे, या मुद्द्याचे सगळे अँगल समजून घ्यायचे. पहिला प्रश्न हाच आहे की नारायण मूर्ती सरांचं असं स्टेटमेंट आलं की 70 तास काम करायला हवं अशा अर्थाचं. तर काय वाटतं तुम्हाला, करायला हवं का 70 तास का? 70 तास ऐकतानाच एवढं भारी वाटतं, तर काम करणं तर वेगळंच आहे. पण मला असं वाटतं की जर आपण त्याला एक कॉन्टेक्स्ट दिले ना विनायक, तर ते 70 तास काम म्हणजे नक्की काय. आणि जर मी माझा पद्धतीने इफ आय वर टू टेक दॅट कन्सेप्च्युलाइज करून, किंवा मला असं वाटतं की 70 तास तुम्ही तुमच्यावर किती डेव्हलपमेंटल इन्व्हेस्टमेंट करता, राईट. आणि द कॉन्टेक्स्ट ज्याच्यामध्ये त्यांनी हे गोष्ट सांगितलं होतं ते असं होतं की यूथला 70 तास किंवा जास्तीत जास्त काम करून देशाला कुठे आणि किती प्रगतीच्या मार्गावर घेऊन जायचं हा एक मुद्दा होता, करेक्ट. आता जर आपण ते कंटेक्च्युलाइज केलं आणि कंपनीजबद्दल आपण जेव्हा जेव्हा बोलतो, तर मी असे खूप लोकांना बघितले ते 70 काय ते अजून जास्त काम करतात. असे पण लोक आहेत जे 70 नाही पण ते 30, 35, 50 आवर्स काम करतात. मुद्दा हा आहे की तुम्ही प्रोडक्टिव्ह किती आहात, राईट. आणि आपल्या वर्क कल्चरमध्ये वेदर इट इज वर्क फ्रॉम होम और वर्क फ्रॉम ऑफिस, तुम्ही त्या काळात किंवा जेव्हा तुम्ही सकाळी लॉग इन करता, राईट, तुम्ही काय पद्धतीने काम करताय, तुमचं इंटेंट काय आहे, व्हॉट इज युअर कम्प्लीट डेडिकेशन टू दॅट वर्क, तो मुद्दा महत्त्वाचा आहे. माझ्या मतेने 70, 80 किंवा 50 हा एक मुद्दा नाहीच आहे, राईट. तुम्ही काय माइंडसेटने काम करता, फॉर मी दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आणि मला हे पण वाटतं की 70 तास नुसतं ते कम्प्युटरच्या समोर बसून काम करणं हे नाही आहे, करेक्ट. ऑन्ट्रप्रिनर्स जे आपण ते बघतोय किंवा IT चे माणसं, बऱ्याचपैकी माणसं मी IT मध्ये बघितलंय, जेव्हा गोलाय असतात दे आर वर्किंग राऊंड द क्लॉक. बग्स नकोय, ते काय एव्हरी रिलीज गोज ऑन वेल. म्हणून ते मला असं वाटतं की ते कॉन्टेक्स्च्युअलाइज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. नारायण मूर्तीने जे काय म्हटलं आहे की इट इज अबाउट डेडिकेटिंग, पुटिंग युअर इन्व्हेस्टमेंट अँड एफर्ट्स इन टू बिल्डिंग, केपेबिलिटी बिल्डिंगबद्दल ते म्हणत होते. असं मी तो जो एक वाक्य आहे, दॅट इज माय टेक ऑन इट. या सगळ्यामध्ये तुम्ही जसं म्हणालात की खूप लोक करतात, तर आपल्याकडं इंडियन सायकीचा एक अँगल असा आहे का की जास्त वेळ आपण काम करतोय म्हणजे जास्त भारी काम करतोय, म्हणजे उशिरा थांबला म्हणजे तो खूप काम करतोय. याच्या उलट असं आहे का की वेस्टर्नमध्ये मी 8च तास काम करणार, पण त्या कालावधीत मी काम सोडून बाकी काही करणार नाही, अगदी टी ब्रेकही घेणार नाही, पण आय विल गिव्ह माय फुल अँड देन इट्स कट ऑफ, मी माझं आयुष्य जगतोय. तर ह्या दोन सायकीतला फरक आहे का? आणि मग IT तली लोक विशेषतः जी या दोन्ही सायकी बघत असतात त्यांचं त्याच्यामुळं मग डायलेमा तयार होतो का की हे चांगलं का ते चांगलं? नक्कीच मला वाटतं होतं. कारण आपण जेव्हा वेस्टर्न फिलॉसॉफीज किंवा वेस्टर्न वर्क पॉलिसीजला जेव्हा अडॉप्ट करतो, तर आपण फक्त तो एक भाग घेतो की ऑस्ट्रिया किंवा बाकीचे इतर युरोपियन कंट्रीज दे वर्क 4 days a week, सो वी ऑल्सो हॅव टू वर्क दॅट. पण तसं नाही होत.
आपला कॉन्टेक्स्ट खूप वेगळा आहे विनायक, राईट? आपली कल्चर खूप वेगळी आहे. आपल्याला ह्युमन इंटरॅक्शन्स लागतं. इवन वेन वी आर इन दी ऑफिस, 1-2 तास काम केल्यानंतर आपल्याला लागतं की आपण जाऊन वी गो टेक अ चाय ब्रेक, स्मोक ब्रेक किंवा वॉटर कूलर कॉन्व्हर्सेशन, जे काय असू शकते. पण त्या काळामध्ये तुम्ही जेव्हा 8-8.5 तास एका दिवसात काम करता, तुम्ही त्या काळात किती फोकसनी काम करता, दिस इज मोर इम्पॉर्टंट. आणि वेस्टर्न कंट्रीजमध्ये यू आर राईट, डिस्ट्रॅक्शन्स असू शकतं किंवा नाही, पण ते फोकस्ड वेनी काम करतात. इथे आपलं कल्चर वेगळं. आर कल्चर इज ऑल अबाउट ह्युमन बॉन्डिंग. आर कल्चर इज अबाउट स्मॉल टॉक, राईट? आपल्याला लोकांशी कनेक्ट करावं लागतं. दॅट इज वॉट गिव्ज अस एनर्जी, विच इज वाय IT मध्ये घ्या किंवा कुठेही घ्या. IT मध्ये मला जास्त माहिती आहे कारण मी बघितलं आहे. पण IT घ्या, ॲडव्हर्टायझिंग घ्या, तुम्ही जेव्हा सकाळी येता, तुम्ही येता आणि दिसे चलो लेट्स गो हॅव चाय. मग तुम्ही खाली जाता, 1 अर्धा तास जातं तिकडे, डेस्कवर येतात परत. मग तुम्ही त्या दिवसात जे काय काम आहे ते लाईनअप करून, तुम्ही विचार करून, IT मध्ये हडलप मीटिंग्स असतात, स्टँडअप मीटिंग्स असतात. आणि मग 1-2 तास कामानंतर परत तुम्हाला वाटतं चला एक स्मोक ब्रेक घेऊया किंवा लोकांशी बोलूया. तर मला असं वाटतं की वेस्टर्न वे ऑफ लाईफचं आपण किती इथे अडॅप्ट करायला पाहिजे. आय थिंक दॅट इज समथिंग दॅट विच ऑल्सो ही सेड. नारायण मूर्तीने हे पण सांगितले दॅट द यूथ शुड नॉट ब्लाइंडली अडॉप्ट द वेस्टर्न पॉलिसीज. ते कंटेक्स्च्युअलाइज करा इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये. तर तुझा प्रश्न असा होता की आपल्यामध्ये ते फरक पडतं का? तर नक्की फरक पडतं. आणि आत्ताची जनरेशन अशी आहे की त्यांना ते फक्त ते एकच मार्गावर काम नाही करू शकत. दे वॉन्ट डायव्हर्सिटी. तुम्ही IT घ्या, ॲडव्हर्टायझिंग घ्या, मार्केटिंग घ्या, FMCG, एनी इंडस्ट्री. हाऊ आर वी गिविंग देम द एन्व्हायरमेंट ज्याच्यातून ते फोकस्ड काम करू शकतात, दे कॅन बी अकाउंटेबल. आय थिंक तो मुद्दा इज मोर इम्पॉर्टंट दॅन जस्ट नंबर वाज. दॅट्स माय व्ह्यू. पण असं मी वाचलेलं की एखादा माणूस दिवसभरात फुल फोकसनं 4-5 तासच काम करू शकतो. त्याच्यानंतर तो मेंटली फिजिकली ड्रेन होतो आणि मग जे काही काम असतं ते काम न राहता इट्स अ लो इफिशियन्सी जॉब्स जे केले जातात. व्हॉट डू यू थिंक की इतके वर्ष तुम्ही एवढे एम्प्लॉईज बघितलेले आहेत, किती तास माणूस फुल इफिशियन्सीनं काम करू शकतो दिवसभरात? वेगवेगळ्या लोकांची कॅपॅसिटी खूप वेगळी आहे विनायक, राईट? मी जर इफ आय टॉक अबाउट माय सेल्फ, 2-3-4 तास एकच फोकस घालून मी काम करू शकते. त्याच्यानंतर मला काहीतरी एक ब्रेक लागतं, राईट? IT मध्ये पण इवन वेन इट वॉज वर्क फ्रॉम ऑफिस, मी असं बघितलं की 1-2-3 तास लोक बसतात, जे काय आहे डेव्हलपमेंट कोड वॉट एव्हर इट इज दे टॉक. त्याच्यानंतर परत ब्रेक घेतात, परत लंच ब्रेक असतं. तर मला वाटतं 8.5 तासाचं जर एक दिवस आपण धरलं तर त्याच्यामध्ये एक म्हणजे 5.5 hours 6 hours फोकस्ड वर्क होऊ शकतं. अगेन दॅट डिपेंड्स ऑन वन्स पॅशन. तुमचं पॅशन काय आहे? तुमची पॅशन डेव्हलपमेंट आहे, कोड लिहायचं तुमचं पॅशन आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये किक मिळतं, किंवा सोल्युशन ॲनालिसिस किंवा टेक्निकल आर्किटेक्ट, तर तुम्ही ते करणारच. आय हॅव सीन पीपल ज्यांना काही डिस्ट्रॅक्शन लागत नाही. त्यांना ना टी ब्रेक लागतं, त्यांना स्मोक ब्रेक नाही, काही नाही. लंच पण ते तिथे बसून करतात. सो आय थिंक इट इज व्हेरी डिफरंट फ्रॉम पर्सन टू पर्सन. बट वेन आय स्पीक टू माय फ्रेंड्स हू आर हेडिंग कंपनीज, they admit that एका दिवसात 4.5-5 hours of actual productive time एवढंच असतं. तर ह्या कॉन्टेक्स्टवर जर आपण 70 तास घेतलं तर ते थोडं गणित जरा चुकतं असं मला वाटतं. अजून एक असं होतं की आपण खूपदा वर्क आवर्स पकडतो, पण वर्क आवर्सच्या नंतर सुद्धा समजा इफ यू आर लव्हिंग युअर वर्क, तर ते आपल्या डोक्यात काही ना काहीतरी चालू असतं. सो दॅट इज वन अमाऊंट ऑफ इनडायरेक्ट वर्क विच आवर ब्रेन इज डुईंग, कारण आपली सगळी नॉलेज इकॉनॉमी. दुसरा मुद्दा असं दिसतो आजूबाजूला, एस्पेशली बिफोर कोविड किंवा आत्तासुद्धा जेव्हा वर्क फ्रॉम ऑफिस आलं आहे, वेन पीपल ट्रॅव्हल इन दॅट टाईम ऑल्सो दे आर ऑन झूम कॉल, दे आर हॅव्हिंग हडल्स. सो कामाच्या वेळेपेक्षा इतर जो वेळ आहे, एस्पेशली ट्रॅव्हल टाईम इन सिटीज लाईक मुंबई, पुणे, बेंगलोर, त्यावेळेलाही काम चालतं. सो आपण किती नाही म्हटलं तरी आत्ता ॲक्च्युली आपण 60-70 तास काम करतोच असं नाही. ॲब्सल्युटली आहे. इनफॅक्ट विनायक, माझे 1-2 क्लायंट्स आहे जिथे बिकॉज दे वर्क इन डिफरंट जॉग्रफीज, राईट? साऊथ ईस्ट एशिया असेल किंवा सिंगापूर असेल, देअर डे स्टार्ट्स अर्ली ऑन. 7 वाजता त्यांचं क्लायंट कॉल सुरू होतं आणि मग दे आर ऑन कॉल्स. आणि मुंबई असा एक
शहर आहे जिथे तुम्ही 6 किंवा 7 वाजता घरातून तुम्हाला निघावं लागतं इफ यू हॅव टू रीच ऑफिस बाय 9. दे टेकिंग कॉल्स. तर ऑल दॅट लाईक यू सेड इज राईटली इन्क्लुडेड. आणि हा मुद्दा असा पण येत होता की मग आम्ही ऑफिसला काय यायचं मग आम्ही, वी विल वर्क फ्रॉम होम. तर आय थिंक ऑल्सो पोस्ट द ऑफिस आवर्स what are we doing to enrich ourselves, right? That is one मुद्दा. सेकंड मुद्दा असा आहे की इफ यू आर एन ऑन्टरप्रिनर, तुमचं माइंड कधीही ऑफ होत नाही रे. करेक्ट. तुम्हाला हे सतत विचार करावा लागतं की मी माझं बिझनेसमध्ये किंवा माझं प्रोफेशनमध्ये किंवा माझं पॅशनमध्ये मी अजून काय करू शकते किंवा काय करू शकतो. आणि दॅट थॉट किंवा तो विचार सारखं असतो ते. सो you're right. I mean, in fact, travel time is one of the greatest, what do you call, I would say, a block today in people saying that मला ऑफिसमध्ये यायचं नाही आहे, मी आय विल वर्क फ्रॉम होम. कारण त्यांना ते ट्रॅव्हलमध्ये ते फोन घ्या, कस्टमरचं शिव्या घ्या, ते सगळं ते खूप कटकट असतंच ना त्यांना. पण आता वर्क फ्रॉम होम बद्दल बोलतोय म्हणून ही दुसरी चर्चा जी त्याच्या आधी आठवडाभर झाली. TCS बिगेस्ट एम्प्लॉयर इन IT इन इंडिया, त्यांनी असं डिक्लेअर केलं की वी आर बॅक टू वर्क फ्रॉम ऑफिस पॉलिसी. जे वर्षभरापूर्वी तेच म्हणालेले की हायब्रिड इज द फ्युचर. असं काय रिझन असेल की ज्या वेळेला यू नो की युअर ब्रेन अँड युअर लॅपटॉप इज द ॲसेट, का त्यांना अशा पॉलिसीवर यावं असं वाटलं असेल की वर्क फ्रॉम ऑफिस करा? सी विनायक, माझं असं मत आहे की आपण प्री कोविड इरा जर आपण बघितलं, वर्क फ्रॉम होम वॉज अ लक्झरी. करेक्ट. एक्सेप्टेड नॉर्म काय होतं की तुम्ही ऑफिसला या, 9ला या आणि 6ला तुम्ही घरी जा. जर तुम्हाला वर्क फ्रॉम होम पाहिजे होतं, इट वॉज अ स्पेशल रिक्वेस्ट, इट वॉज अ बेनिफिट. करेक्ट. कोविड आलं, एव्हरीथिंग वॉज वर्क फ्रॉम होम. आणि त्या फ्यू मंथ्समध्ये इफ यू सी, डिस्ट्रॅक्शन्स काय नव्हते रे. एव्हरीथिंग वॉज शट. एंटरटेनमेंट वॉज शट, ट्रॅव्हल वॉज शट. तुम्हाला बाकी आय मीन यू हॅव नथिंग टू डू बट टू सिट इन फ्रंट ऑफ युअर कम्प्युटर अँड वर्क. त्या काळात द प्रोडक्टिव्हिटी ग्राफ वॉज व्हेरी हाय. आणि अ लॉट ऑफ कंपनीज इन्क्लुडिंग माय क्लायंट्स फेल्ट के वर्क फ्रॉम होम इज द बेस्ट ऑप्शन. कारण इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट नाही आहे तुमचं. करेक्ट. लोक घरी बसले आहेत, कामं होत आहेत, सगळं व्यवस्थित. कट टू एव्हरीथिंग स्टार्टेड ओपनिंग. स्कूल्स, मुलांना मग स्कूल ड्रॉप करणे किंवा ट्रॅव्हल. राईट. आपण एवढे मीम्स बघतात ना ऑन इंस्टाग्राम, जेव्हा कॉल येतं आणि द गाईज ॲट द एअरपोर्ट, right, and let's do a call. So all those things happened over a period of time. तो जो प्रोडक्टिव्हिटीचा जो ग्राफ आहे, that started flatlining किंवा that started declining. आणि मग कंपनीजना असं वाटलं की कोलॅबोरेशन जे होतं आहे ना ऑफिसमध्ये येऊन, एक्सचेंज ऑफ आयडियाज किंवा दॅट ह्युमन कनेक्ट, ते आपण हळूहळू सुरू करू. लेट्स हॅव टू days a week, 3, I mean, okay, that completely was dependent on different companies. पण मग जेव्हा तुम्ही एक इन्फ्रास्ट्रक्चर घेता तेव्हा यू कॅन्ट जस्ट डू इट फॉर 2 days a week, राईट. त्याच्यामध्ये रेंट असतं, ओव्हरहेड कॉस्ट असतं. आणि स्लोली अ लॉट ऑफ बिग IT कंपनीज सेड स्टार्ट कमिंग टू ऑफिस, एल्स वी आर ओके इफ यू रिझाईन अँड गो. दॅट ऑल्सो लेड टू अ लॉट ऑफ एट्रिशन. करेक्ट. आणि ते एक काय आहे, मला असं वाटतं की ना एव्हरीथिंग इज चेंजिंग ॲट सच अ फास्ट पेस. वर्क फ्रॉम ऑफिस, हायब्रिड, वर्क फ्रॉम होम, मग परत हायब्रिड, मग परत वर्क फ्रॉम ऑफिस. ह्याच्यामध्ये काय होतं की इट इज अबाउट त्या कंपनीचं बिझनेस मॉडेल नक्की काय आहे. व्हॉट इज द काइंड ऑफ कस्टमर एंगेजमेंट विच इज रिक्वायर्ड, व्हॉट आर द काइंड ऑफ प्रोजेक्ट्स. आणि वी हॅव टू लुक एट इट इन कम्प्लीट, एक असं होलिस्टिक व्ह्यू घ्यावंच लागेल आपल्याला. बऱ्यापैकी क्लायंट्स आहे माझे ज्यांना वर्क फ्रॉम होम ॲब्सल्युटली फाईन आहे. दे आर व्हेरी हॅपी अँड दे हॅव मेड इट. म्हणजे त्यांनी डिक्लेअर केलं आहे की आम्ही वर्क फ्रॉम ऑफिस चालू नाही करणार. आणि मी हे पण बघितलं की ITची लोकं बघा तुम्ही, दे आर व्हेरी कमिटेड इवन इफ दे वर्किंग फ्रॉम होम. असे पण लोक आहेत, राईट, हू आर कम्प्लिटली कमिटेड की मी 9 वाजता मी लॉग इन करणार आणि मी 6 वाजता लॉग आउट करणार टेक्निकली. आणि दे आर कमिटेड. पण इफ यू आस्क मी की वर्क फ्रॉम ऑफिसला काय बेनिफिट्स आहेत, तर भरपूर आहे. राईट. कोलॅबोरेशन तर आहेच. तुम्हाला जर एखादी गोष्ट इफ यू वॉन्ट टू जस्ट आयडिया आली तुम्हाला आणि यू वॉन्ट टू डिस्कस इट, यू हॅव टू बी इन फ्रंट ऑफ दॅट पर्सन. ह्युमन इमोशन्सचं जे एक्सचेंज होतं ते वर्क फ्रॉम ऑफिसमध्येच होतं.
न्यूकमर्स, नाव दॅट इज अ बिग एरिया वेअर आय सी विनायक, स्पेशली आय टीमध्ये जेव्हा यू हायर न्यूकमर्स, ते जेव्हा येतात व्हर्च्युअली, देर इज नो हँड होल्डिंग. म्हणजे दे आर लेफ्ट ॲट सी. त्यांना माहीत नाही की आपल्या कंपनीचं कल्चर काय आहे, प्रोसेस काय आहे. जे वर्क फ्रॉम ऑफिसमध्ये असताना इट वॉज व्हेरी इंटिग्रेटेड होतं ते. खूप कंपनीज असं पण म्हणतात की ऑल द न्यूकमर्स हॅव टू स्टार्ट वर्किंग फ्रॉम ऑफिस, द न्यू रिक्रूट्स. पण त्यांना ट्रेन कोण करणार? ते मॅनेजर्स बसलेत घरी. मग दे इन्सिस्ट की ऑल द एंटायर टीम स्टार्ट्स कमिंग टू दी ऑफिस. तर ह्याच्यामुळे खूप असे जे मॅनेजर्स आहे किंवा जे एक्सपिरियन्स लोक आहेत हू आर यूज टू वर्किंग फ्रॉम होम, इट बिकम्स अ पॉईंट ऑफ डिझनन्स फॉर देम. म्हणजे मग ते सांगतात बरं आम्हाला नाही जमणार. आणि ऑप्शन्स आहे, आता अवेलेबल आहे ऑप्शन्स. हायब्रिड वर्किंगचं ऑप्शन आहे, वर्क फ्रॉम होमचं ऑफिस ऑप्शन आहे. I think the industry is progressing, and as HR, as business leaders, even as society, I think we need to really figure out how can we adapt to these different demands that people have. या सगळ्यामध्ये जो चेंजिंग मार्केट सिनारिओ आहे की आता म्हणजे लोएस्ट ग्रोथ पिरियड काही क्वार्टर्स चालू आहेत, मॅनपॉवर कमी होते आणि जस्ट दे आर नॉट रिक्रुटिंग अगेन. म्हणजे त्यांना कमी मॅनपॉवरमध्ये चालणार आहे सगळ्या मोठ्या कंपन्यांना या क्वार्टरचे जे रिझल्ट्स आले. आणि मुळात आपल्या आय टीतला मोठा बिझनेस हा सर्व्हिस ओरिएंटेड आहे की जो हेड काउंट मल्टिप्लाइड बाय मॅन अवर्स मल्टिप्लाइड बाय रेट असा रेव्हेन्यू देतो, रादर दॅन तो डिस्रप्टिव्ह असणं की आम्ही हा प्रोडक्ट केला, याची किंमत $1 मिलियन आहे, किती लोकांनी केलं ते विचारू नका. अशा वेळेला एक वर्षभरापूर्वी ते एम्प्लॉईज मार्केट होतं, एकदम मस्त हाईक्स मिळत होत्या. ते आता एम्प्लॉयर्स मार्केट झाल्यामुळं एम्प्लॉयर इज पुशिंग फॉर देअर प्रॉफिटेबिलिटी आणि म्हणून मग एम्प्लॉईची वेलफेअर वगैरे सेकंडरी असं होतं का? हे बघ, इफ यू लुक ॲट स्टॅटिस्टिकली सर्व्हिसेस सेक्टर ना 2019मध्ये आय थिंक पर मंथ इट वॉज अबाउट 16 बिलियन इंडियन. 2023मध्ये 2023 म्हणजे आता इफ यू लुक ॲट द प्रोजेक्टेड इट इज ऑलमोस्ट गोइंग टू बी अराउंड 30 बिलियन. म्हणजे द शेअर ऑफ सर्व्हिसेस, आणि याच्यामध्ये सर्व्हिसेस म्हणजे आय टी सर्व्हिसेस कॉन्स्टिट्यूट्स अ बिग पार्ट, इट्स व्हेरी हाय. करेक्ट. लास्ट इयर तू एकदम बरोबर म्हटलंस की आपण ज्या लास्ट इयरमधून ज्या पॅचमध्ये होतो आपण, वेअर एव्हरी एम्प्लॉई हॅड 5 ऑफर्स आणि शॉपिंग होतं लिटरली की मला ह्यांनी 40 लाख दिले, तुम्ही मला 50 द्या. ओके. टुडे तो जो एक फेज होता त्याच्यानी ऑल्सो अ लॉट ऑफ ऑर्डर्स आर नाव रिचिंग, किंवा द बिझनेस स्कोप इज नाव रिचिंग द एंड ऑफ इट्स लाईफ सायकल. करेक्ट. बेंचवर खूप लोक होते, बेंच हायरिंग वॉज मॅक्सिमम. लास्ट इयर आय नो दॅट अ लॉट ऑफ कॅम्पस ऑर्डर्स वर और कॅम्पस ऑफर्स वर केप्ट ऑन होल्ड. कारण लोक आहेत आपल्याकडे, एवढं भरून भरून घेतलं होतं, हायरिंग वॉज ॲट इट्स पीक. सो टुडे आय थिंक that has changed. Also, business landscape has changed. Today, you have the Asian markets which are pitching very high on software, right? Vietnam, I was told that Vietnam, Shiji, software development rates, they're very competitive. And India, it could emerge as a threat. Okay? So, all these factors, I think, are, and today you have so many options. You have the mom and pop shops who also do development. You have the big wigs who do development. आणि ते वर्क फ्रॉम होम, वर्क फ्रॉम ऑफिसचं जो लाईन होता ते खूप ब्लड होत चाललं आहे. म्हणून इफ अ कंपनी इज गिविंग इन X rate and if the other company is given in X-20, I would go with that. मग मी जे काय स्टाफ हायर करून बसले ते काय करणार मी? सो आय थिंक इट इज कम्प्लिटली बिझनेस ड्रिव्हन. इट्स कम्प्लिटली डिमांड अँड सप्लाय. आणि बिकॉज त्या डिमांड अँड सप्लायमधला जो फ्लक्च्युएशन आहे किंवा लोकांना असं ते एक सेफ्टी वाटत नाही आहे, दे रिझॉर्ट टू मेनी अदर टॅक्टिक्स. यु नो, मूनलाइटिंग, अ व्हेरी व्हेरी रिअल अँड रेलेव्हंट इश्यू जे आपण लास्ट इयर बघितलं एवढं कंपनीजचं. आपण मूळ 70 तासापासून सुरुवात केली. सो इफ समबडी इज मूनलाइटिंग तर तो 40-45 तास कमिटेड आवर्स आधी त्याच्या कंपनीला देतोय आणि उरलेला वेळ तो दुसऱ्या कंपनीला देतोय. तो कदाचित 10 तास, 15 तास, 20 तास, वीकेंड हे असेल. सो ॲक्च्युली आपण 70 तास काही जण काम करतायत, फक्त ती एका कंपनीसाठी नाहीत. हा इश्यू आहे का? नक्कीच आहे. कारण जर मी तुला हायर केलं आहे अँड आय एम सेइंग दॅट यू हॅव टू वर्क फॉर X नंबर ऑफ आवर्स अँड दिस इज द सॅलरी दॅट आय एम पेइंग यू, तर तो एक
एथिक्सचा पण भाग असतो असं मला वाटतं विनायक. आणि जर आपण ते नॉर्मलाइज केलं तर इट्स ओके. आता गिग इकॉनॉमीमध्ये काय आहे, इट इज अन अनस्ट्रक्चर्ड मार्केट, बरोबर आहे. पण जेव्हा तुम्ही एका कंपनीचं ऑफर घेऊन तुम्ही त्या कंपनीचं कॉलला लॉग इन करता सकाळी, पण तुमचं बाकीचं काम चालू आहे, it is a question of how ethical you are with respect to the profession and the job that you have taken onto yourself. म्हणजे आय हॅव हर्ड केसेस वेअर एक व्यक्तींनी 5-5 म्हणजे 15 कंपनीजला मूनलाइटिंग करत होता तो. कारण कुठल्याही कंपनीमध्ये PF नाही, स्टॅट्युटरी कंप्लायन्स काय नाही, सो इट्स व्हेरी इझी. मग तुम्ही सब कॉन्ट्रॅक्ट करा ना. आणि असं करत 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 पण हे पण खरं आहे की मूनलाइटिंगचं मूळ कारण काय आहे, एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आपल्याला मेंटेन करायचं आहे. करेक्ट. आपल्याला एक इन्कम, आणि एवढं ते तुम्ही इंस्टाग्राम ओपन करा तर एव्हरीथिंग यू सी इज good houses, good cars, good clothes. I think the mind wants to be at an income which is a good level of income. आणि त्या इन्कम कमवण्यासाठी तुम्हाला एक जॉब वरतीच फोकस करणे आणि सेइंग दॅट ओके आय विल ओनली वर्क विथ दिस कंपनी. आय थिंक दॅट शिफ्ट इज हॅपनिंग. सो 70 तास एक मुद्दा झालं विच इज हॅपनिंग. पण ऑल्सो व्हॉट इज ट्रिगरिंग दिस मूनलाइटिंग? का असं लोक बघतात की त्यांना मल्टिपल जॉब्स पाहिजे? आय थिंक इट सम डीप लेवल इट इज ऑल्सो द फिअर ऑफ लूजिंग जॉब्स. की एकामध्ये गेलं पैसे आणि येणं हे झालं, आय हॅव अदर ऑप्शन्स. तो पैसे मला कुठून किती येतं आणि मी त्या स्पेंडिंग पॉवर माझी काय आहे, आय थिंक देर इज अ ह्यूज कोरिलेशन. अँड इट इज आय थिंक अ सोसायटल प्रॉब्लेम रादर दॅन जस्ट एका व्यक्तीचं किंवा एका कंपनीचं. वी नीड टू लुक ॲट इट व्हेरी होलिस्टिकली, कल्चरली ऑल्सो. पण हे जर का घडत असेल आणि ज्यावेळी मार्केट सिच्युएशन टाईट होईल, अशा वेळेला कंपन्या, विशेषतः कंपन्यातले HR लीडर्स मूनलाइटिंगलाच मग न्यू नॉर्मल बनवणार नाहीत का? की आपल्याकडे परमनंट एम्प्लॉई कमी असू देत आणि जशी गरज आहे तशी 4 तासासाठी, 8 तासासाठी, 70 तासासाठी काम देऊ, त्यानं किती दिवसात करावं, आणि मग अशीच भविष्यातली डेव्हलपमेंट IT सेक्टरची होईल का? होऊ शकते. कारण मी असे खूप क्लायंट्सला बघितले ज्यांना ऑलरेडी हे दे गो ऑन टू द कन्सल्टंट मॉडेल. म्हणजे तुम्ही फुल टाईम एम्प्लॉईज नका घेऊ, कॉमन बोर्ड एज अ कन्सल्टंट. तुमची ही प्रोजेक्ट आहे, दिस इज युअर डिलिव्हरेबल. यू डू इट इन 10 आवर्स, यू डू इट इन 20 आवर्स ऑर 5 आवर्स, दॅट्स अप टू यू. पण मग ते तुमचं तो एक प्रोजेक्ट संपला तर यू कॅन प्रॉबेबली एक्झिट द कंपनी ऑर विल रिइव्हॅल्युएट. पण मूनलाइटिंगमध्ये काय होतं, तुम्ही त्या प्रोजेक्ट करतानाच तुम्ही बाकीचे 4-5 पण करतात. जर आउटपुटला फरक पडत नाही, करेक्ट, जर तुमचा इन्फ्रास्ट्रक्चर ओव्हरहेड कॉस्ट्सला खूप जास्त इम्पॅक्ट होत नाही, शक्यता आहे. आता वर्क फ्रॉम होम आपण कधी इमॅजिन केलं होतं का? नाही ना. इट वॉज अन एलियन कॉन्सेप्ट एक्सेप्ट फॉर अ फ्यू कंपनीज लाईक IBM अँड Accenture आय थिंक, हू हॅड अ व्हेरी स्टँडर्ड, त्यांचं एक पॉलिसीच होतं वर्क फ्रॉम होमचं. पॉसिबिलिटी आहे की बिझनेस लीडर्स ऑर बिझनेसेस माइट लुक ॲट मूनलाइटिंग ॲज अ व्हेरी एक्सेप्टेड नॉर्म अँड से की ठीक आहे, तुम्ही जोपर्यंत तुमचं डेलिव्हरेबल पूर्णपणे तुम्ही आउटपुट डिलिव्हर करता, वी आर नॉट बॉदर्ड अबाउट वेअर एल्स यू आर वर्किंग. याच्यात एक एम्प्लॉईचा अत्यंत व्हॅलिड मुद्दा असा असतो की सकाळी 7 पासून रात्री 11 पर्यंत आम्ही वर्क फ्रॉम होममध्ये काम करतो. सो वर्क फ्रॉम होम ही लक्झरी आहे, हे मिथ आहे असं बहुतांशी लोक म्हणतात. मुळात जे सायकोलॉजिकल सेपरेशन होतं होम अँड ऑफिस, तेच होत नाही. इन अ वे चर्न करून घेतलं जातं, म्हणजे पिळून घेतलं जातं, आणि स्टील मग आम्ही आमच्यासाठी इतर वेळेला काही केलं तर त्याच्यावरती क्वेश्चन्स रेज केले जातात. ही एम्प्लॉईची साईड असती. तर ह्या मुद्द्यांकडे कसं बघता? हे बघ, खरं सांगितलं तर IT मध्ये मी मागच्या वेळी पण म्हटलं होतं की IT मध्ये हे खूप इट्स अ व्हेरी व्हॉट यू कॉल, इट्स अ व्हेरी पॅम्पर्ड इंडस्ट्री. आणि मी हे परत म्हणते आणि आय स्टँड बाय माय वर्ड. तू हाच जर वर्किंग ॲटमॉस्फिअर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये बघितला तर तिथे ते त्या फ्रेमवर्कमध्ये काम करतात आणि ते जे काय आहे त्यांचं आउटपुट करतात, किंवा रिटेलमध्ये बघा आणि दे आर आउट. ITचं काय आहे, इट इज सच अ बिग इंडस्ट्री अँड वन ऑफ द बिगेस्ट कॉन्ट्रीब्युटर्स टू द इकॉनॉमी. नॉलेज इंडस्ट्री आहे. ह्याच्यामुळे जे कोणी त्या ITचं क्षेत्रात येतं, दे हॅव 10 comparisons with their peers. Peer comparison is very high. विनायक, मला हा बेनिफिट आहे, तुला हा आहे का?
मग तो HR येऊन बोलतो अरे बट माय फ्रेंड इज इन दिस कंपनी अर्निंग दिस. लॉजिकल आहे का? तर त्याचं मनाप्रमाणे आहे तो. ओके. पण मला असं वाटतं की लॉजिकल सेपरेशन बिटवीन वर्क होम, दिस इज अ माइंडसेट इश्यू. इझिली पॉसिबल आहे का? तर माझं स्वतःचा एक्सपिरियन्स असा आहे की जेव्हा तुम्ही वर्क फ्रॉम होम असतात तेव्हा ते लॉजिकल सेपरेट करणं खूप अवघड आहे. कारण डिस्ट्रॅक्शन्स बऱ्यापैकी असतात. तुमचं वायफाय इज अ बिगेस्ट डिस्ट्रॅक्टर. खूपदा कमी जास्त होतं. किंवा you've seen those व्हिडिओज लाईक किचनमध्ये प्रेशर कुकर ऑन असतं, मग ते कोणीतरी कुत्रं येतं मध्ये. तर ते इट इज अ डिफिकल्ट टास्क टू डू, विच इज ऑल्सो वन ऑफ द रिझन्स वाय मोस्ट एम्प्लॉईज ऑल्सो टुडे प्रेफर की ते आठवड्यात 2 किंवा 3 दिवसात दे वॉन्ट टू कम टू दी ऑफिस अँड वर्क. त्यांना ते लागतं. दे नीड दॅट रेग्युलेटेड एन्व्हायरमेंट. पण या म्हणजे IT मध्ये स्पेशली आय थिंक बिकॉज वर्क इज सच दॅट इट इज मोर काय सांगतात ते टेक्नॉलॉजी बेस्ड, इट इज स्टील पॉसिबल. बाकी इतर इंडस्ट्रीजमध्ये ते शक्यच नाही. ॲडव्हर्टायझिंगमध्ये बघ, इट इज नॉट पॉसिबल ॲट ऑल फॉर यू टू सिट ॲट होम अँड वर्क. या सगळ्यामध्ये अजून एक फॅक्टर असतो तो म्हणजे फिमेल एम्प्लॉईजचा. की एक असं चर्चा झाली, खूप चर्चा झाली की ऑलरेडी महिला 70 तास काम करतात. इफ यू ॲझ्युम घरातली कामं इज ॲज अ वर्क अँड स्टील दे इवन ऑल्सो वर्क इन their रिस्पेक्टिव्ह कंपनीज. तर अशा वेळेला फिमेल काउंटरपार्टसाठी किंवा फिमेल एम्प्लॉईजसाठी, वर्किंग वुमेनसाठी हे सगळं 70 तास वर्किंग वुमेन हे सगळं कसं वर्कआउट होतं, पॅन आउट होतं? आय थिंक अ वुमनचं जो वर्किंग आवर्स आहे तो 70 तर खूप कमी आहे इफ यू आस्क मी. करेक्ट. कारण सकाळपासून ते सगळं त्यांना घर पण बघायचं असतं. आणि असं मी नाही म्हणत की फक्त वुमेनच करतात. देर आर अ लॉट ऑफ मेन ऑल्सो हू डू इट. सो आय गिव्ह कम्प्लीट क्रेडिट फॉर दॅट. पण खूप असे कंपनीज आहे जे वुमेन एम्प्लॉईजला दे आर ओके टू गिव्ह वर्क फ्रॉम होम. कारण आणि मी आय एम इन नो वेज मेकिंग अ स्टेटमेंट दॅट वुमेन आर मोर फोकस्ड दॅन मेन, पण आय थिंक देअर अबिलिटी टू मल्टीटास्क इज हायर. त्यांना तुम्ही एका वर्क कामासाठी जेव्हा तुम्ही त्यांना हायर करतात ते पण करू शकतात. ते घरचं काम पण बघू शकतात. मुलांचं जे शाळा किंवा ते काय आहे, दे आर एबल टू मल्टीटास्क. आय थिंक द मल्टीटास्किंग अबिलिटी ऑफ वुमेन इज हाय. म्हणून खूप कंपनीज ते असं वुमेनला वर्क फ्रॉम होम किंवा लिनियन्सी दे आर ओके विथ इट. राईट. आता इज इट अ जेंडर बेस्ड थिंग? वेल, इफ यू आस्क मी, आय थिंक वुमेन आर जस्ट ट्रेन टू डू इट बेटर. राईट. आणि त्यांना ते इझिली पटतं, ते म्हणजे त्यांना ते जमतं. पण इट इज अ बिग फॅक्टर इफ यू आस्क मी. टुडे इफ आय वर टू हायर अ वुमन एम्प्लॉई, you know very well that if he or she, or if she is more productive at home and if she is able to produce the result that I want, I'm okay to give her a work from home. Because I know that there is the ability of and guys, the women also bring a lot of emotional intuitiveness into work, which is needed, which is required. You know, that emotional intelligence किंवा emotional sensibilities is what makes gender diversity जे आपण जे म्हणतो आता, it's important to have a lot of women in the team also. तर if you were to have women in the team, मग त्यांना काय आपण फॅसिलिटीज देऊ शकतो? इट्स अन इम्पॉर्टंट फॅक्टर. या सगळ्यामध्ये एक फॅक्टर असा आहे की बुद्धी हेच काम असल्यामुळं आणि तोच ॲसेट असल्यामुळं प्रचंड प्रेशर असतं. त्याच्यामुळं मग सायकोलॉजिकल इश्यूज होतात, वेगवेगळ्या प्रकारचे ब्लड प्रेशरसारखे लाईफस्टाईल डिसीजेस ज्याला म्हणतात ते होतात. सो आत्ताच्या परिस्थितीमध्ये कशी असावी, म्हणजे व्हॉट शुड बी द आयडियल वर्क कंडिशन, या सगळ्या गोष्टींचा विचार करता असं वाटतं तुम्हाला? हे बघ विनायक, मला असं वाटतं की फोकस हॅज शिफ्टेड फ्रॉम जस्ट वर्क टू वर्क, मेंटल लाईफ, फॅमिली लाईफ. कोविडमुळे तो खूप एक शिफ्ट आणि खूप स्ट्रॉंग शिफ्ट आला आहे. तो टुडे जर इफ समबडी आस्क्स मी की व्हॉट इज युअर प्रायोरिटी, मी मुळीच म्हणणार नाही की इट्स फक्त काम आहे. माझं पॅशन काय आहे, मला त्या पॅशन फॉलो करायला वेळ मिळतं का, माझं मेंटल वेलबिंग काय आहे. ओके. आणि दॅट्स इम्पॉर्टंट, कारण तुमची फॅमिली इज अ बिगेस्ट कॉन्ट्रीब्युटर टू युअर मेंटल पीस अँड वेलबिंग. Which is why if you see most companies have a lot of
फोकस ऑन हेल्थ अँड वेलबिंग टुडे, आणि तो खूप इम्पॉर्टंट आहे. करेक्ट? कारण आपण काय म्हणतो की एम्प्लॉई जेव्हा तुम्ही हायर करतो, यू आर नॉट हायरिंग जस्ट फॉर हिज वर्क, राईट? इट इज हायरिंग द पर्सन इन टोटॅलिटी. तर इनफॅक्ट कोविडमध्ये तो वर्क लाईफ बॅलन्स जर आपण म्हटलो की यू आर वर्किंग फ्रॉम होम, ते थोडंसं स्क्यू आलं होतं तिकडे, कारण लाईक यू सेड देर इज नो बाउंड्री बिटवीन वर्क अँड होम. Today there is a focus, we are doing a lot of wellness issues, wellness initiatives, फॅमिलीला आपण कसं इन्व्हॉल्व करू शकतो आपल्या कामात, हाऊ कॅन वी बॅलन्स बोथ, मुलांचं एज्युकेशन असू शकते किंवा स्पेंडिंग टाईम विथ युअर किड्स इज इक्वली इम्पॉर्टंट. अँड आय थिंक दिस इज गोइंग टू बी दी ऑर्डर ऑफ द डे. आणि कंपनीजला तो एक जो पार्ट आहे वेलबिंगचं, ते खूप सिरियसली घेतात. ॲप्स आहे एवढं, इनफॅक्ट देर इज अ होल ॲप इंडस्ट्री ऑन वेलबिंग, राईट? आणि फिटनेस म्हणा, हेल्थ म्हणा, पण रिस्क्स आहे का? बिकॉज आय थिंक आफ्टर दॅट नारायण मूर्तीज स्पीच खूप असे कार्डिओलॉजिस्ट आले होते आणि दे सेड 70 hours, आर यू जोकिंग? म्हणजे काय होणार मग, हार्ट अटॅक्स हे ते. तर इवन इफ इट इज 45 hours, तुम्हाला प्रायोरिटी मेंटल किंवा फिजिकल हेल्थला तुम्हाला द्यावंच लागणार आहे. बिकॉज शेवटी दॅट इज अ थ्रेड ऑफ द DNA ऑफ द सोसायटी, राईट? तुम्ही त्याला इग्नोर नाही करू शकता. अँड दॅट इज अ शिफ्ट विच इज कम अबाउट, आय थिंक, पोस्ट कोविड, विच इन माय ओपिनियन इज वन ऑफ द बिगेस्ट बेनिफिट्स ऑफ ह्युमन रेस, इफ यू आस्क मी. शेवटचा प्रश्न, या सगळ्या कंडिशन्समध्ये एका बाजूला 70 तास काम, ते दुसऱ्या बाजूला गिग इकॉनॉमी, जेवढं तास काम करू किंवा प्रोडक्टिव्हिटीवरती पैसे, या सगळ्या व्हेरिएशन्समध्ये भारतातलं फ्युचर ऑफ वर्क कसं दिसतं? मला असं वाटतं दॅट हायब्रिड जे आपण म्हणतो की वन इज अबाउट द मोड ऑफ वर्किंग, विच आय थिंक इफ यू लुक ॲट इट टुडे, द हायब्रिड कल्चर सीम्स टू बी कमिंग अप अ लॉट. कंपनीजना अशी एक एन्व्हायरमेंट क्रिएट करावं लागेल जिथे लोकांना रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्यांना त्यांची रिस्पॉन्सिबिलिटीची जाणीव आहे, आणि तो एन्व्हायरमेंट किंवा सपोर्ट त्यांना भरपूर मिळेल. करेक्ट? Now that is as far as a company goes, or as far as the organization goes. Employees la kiva people who are working, I think it is going to get more and more challenging because त्यांची needs जे आहे ते खूप varied असणार आहे. आणि western influence will definitely be there. Correct? की ह्या देशात किंवा ह्या कंपनीमध्ये, which is an American company, they only work thrice a week. Correct? तर तो जो एक इम्पॅक्ट आहे, हाऊ आर वी गोइंग टू टेलर दॅट इन टू आवर वे ऑफ वर्किंग? व्हॉट इज इट दॅट पीपल आर मोटिवेटेड बाय? त्यांची पॅशन काय आहे नक्की? कॅन वी को रिलेट पॅशन विथ व्हॉट दे आर डुईंग? इवन इफ यू लुक ॲट IT ऑर्गनायझेशन्स, बऱ्यापैकी लोक असे जे काम करतात, पण त्यांचं ते मन आहे का? राईट? डू दे वॉन्ट टू डू इट? टुडे IT इज द बझवर्ड. इवन इफ यू आर BE सिव्हिल और BE मेकॅनिकल, you want to join IT. आणि IT कंपनीज खूप इन्व्हेस्टमेंट करतात टू ट्रेन. 6 months ऑफ ट्रेनिंग असतात त्यांना, ते IT कॉन्सेप्ट्स क्लिअर करणे वगैरे. सो दॅट्स एज फार एज IT गोज. ओव्हरऑल आय थिंक वी आर हेडिंग टुवर्ड्स अ वर्क कल्चर विच इज मोर फ्लुइड, ज्याच्यामध्ये रेझिलियन्स खूप इम्पॉर्टंट असणार आहे, ॲडॅप्टेबिलिटी. 3 years बॅक देयर वॉज कोविड. वी डोंट नो what can come up, right? How are we as a professional workforce gearing up for what is going to come tomorrow? And I'm not going to stop there, Vinayak. I'm saying it is the employee, it is the company, it is also society. What are the work norms? What are the work ethics that we want to build? And I think it's going to be interesting times ahead, कारण सोपं तर अजिबात नाही आहे. आणि जर इंडियाला, इफ यू नीड टू टेक, दिस इज अ चान्स, दिस इज अ गोल्डन मुवमेंट, राईट? दिस इज अ चान्स फॉर इंडिया टू रिअली शाईन. What is the professional workforce going to do, considering that India has the largest number of youth? तो energy harness करणे, leveraging that is going to be, I think, a brilliant phase of our work culture. वंदना मॅम, थँक्यू व्हेरी मच. खूप इंटरेस्टिंग इन्साइट्स मिळाल्या. लोक खूप काहींना आवडतील, काहींना आवडणार नाहीत, पण निदान चर्चा या निमित्तानं झाली. परत भेटूया, पण आज इथंच थांबू. धन्यवाद.